भीमास बैमान भीमास बैमान करण्यात क्षण नाही स्वतःच स्वार्थ साधून तरण्यात शान नाही भीमाशी बैमानी करण्यात शान नाही स्वतःचे स्वार्थ साधून तरण्यात शान नाही आले जरी मला समान यावे आले तरी मरण त्या वीरा समान यावे रे खंगून खाटेवरती मरण्यात शान नाही मरण्यात शान नाही तर बघा मला काय म्हणायचे आहे या देशामध्ये अनेक नेते झाले पण आमचा उद्धार करता कोण होता फक्त आणि फक्त एकच साहेब माझे बाबा साहेब नाही तर माझ्या भावाने खूप छान सांगितलं आता माझ्या समाजात बाबा पण लय मोठे झाले म्हणे पण बाबा तर बाबा माझा भीम बाबा हे सारे बाबा पहिले मातीत धरून दाबा मला काय म्हणायचं आहे बघा वंदिश गोसाई दोन नेते झाले हजाराला अशोकजी निकाजे दादांनी केलेली मेहनत आहे त्यांचं त्या गाण्यामुळे नाव झालं मी दुसऱ्याची मेहनत नाही खाणार जाणारा सुटा सुटात राहणारा बाप साऱ्याचा आंबे
हे जग खूप रडवीत होतं त्याला, पण तोच या जगाला घडवून गेला. पण अजून देखील काही मूर्खांना कसं कळत नाही, आबे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो भारतीय संविधान देऊन गेला, तो भारतीय संविधान देऊन गेला. आणि मी अशा देशामध्ये राहते जिथे भारतीय संविधान लागू असताना बाबासाहेब स्वतः म्हणाले होते, मी लिहिलेल्या संविधान चालवण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ना, ते लोक जर प्रामाणिक असतील तर संविधान हे सत्य ठरल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी लिहिलेलं संविधान चालवण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे, ते लोक जर अप्रामाणिक असतील तर संविधान हे असत्य ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि मी अशा देशामध्ये राहते जिथे बाबासाहेबांचं संविधान लागू असताना जंतर मंतरवर संविधानाच्या प्रती जाळण्यात येतात, परंतु ती चॅटर्जी, बॅनर्जी, शर्माची, वर्माची तरी माझ्या भारतात जिवंत आहे. याचं कारणच भारतीय संविधान आहे. कारण आम्ही आमच्या हाताने कुणाला शिक्षाही करू शकत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे काय, स्वप्नील भाऊ, महिला मंडळ माझ्याकडून आहे बरं का, यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट मिळाली आहे. जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही तुमच्यासाठी. धन्यवाद. असं तेच झालं म्हणजे कार्यक्रमाला लई मजा येईल बघा, मला पण मूड येते गायला. बाबासाहेबांचं संविधान या देशात लागू असताना संविधानाच्या प्रती काय जाण्यात येतात, संविधानाची विडंबना काय होती भाऊ, स्वप्नील भाऊ, संविधानाची विडंबना काय होते. बाबासाहेबांच्या लेखी आम्ही सुरक्षित कुठे आहे, खैरलांजी घडते, मणिपूर घडते, हातरस घडते. बघा माया बापदाद्याने गावाच्या सुवर्णांच्या घरी 6 महिने घातले की नाही, म्हातारी माया बाबांनी 6 महिने घातले की नाही. तुझ्या घरची परिस्थिती चांगली असेल पण जे काही होते ते 6 महिने घालावे. आमच्या दगडांनी, ढोल्यानी, पोट्यानी, उकंड्यानी त्याच्या घरी शेण काढावं, त्याच्या घरचे सगळे काम करावे, त्याच्या लेकीवाळी, त्याच्या सुना सासरला न्यावा, माहेरला न्यावा, ज्ञान करावा बैलगाडीने. आणि असं ज्ञान करत करत असताना मध्ये 4-4 मुक्काम व्हायचे, 4-4. पण आमचा दगडा लई इमानदार होता बाबा, त्या दगडाची आम्ही अवलाद. आमचा दगडा लई इमानदार होता, मध्ये 4-4 मुक्काम व्हायचे. स्वप्नील भाऊ विचार करा, 4-4 मुक्काम व्हायचे, पण आमचा दगडा लई इमानदार होता बाय. त्या दगडाची अवलाद आम्ही. बघा भारतीय संविधान भारतामध्ये लागू असताना आम्ही आज सुरक्षित नाही, कारण याला जबाबदार प्रस्थापित वर्ग आहे. ज्याला त्याला आपला धर्म जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मला कोणा धर्मावर टीका करायची नाही, कारण ज्याला त्याला आपला धर्म जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. आम्हाला फक्त धर्मद्वेष ठेवायचा आहे, म्हणून मला म्हणायचे आहे काय
होती. आज बाबासाहेब हयात नाहीत. आज आमच्याकडे साध नाही पण विजन नाही, दूरदृष्टी नाही. म्हणून आज माणसं श्रीमंत झाली, चळवळ मात्र लयास गेली. चळवळीला संपविले ताठ दिल्या माणसांनी. अरे भावनिक होऊन पेटलेल्या माणसांनी. पण मनोज राजा चळवळीचा इतिहास बोलतो रे. चळवळ जिवंत ठेवली माझ्या या फाटलेल्या लोकांनी, माझ्या या फाटलेल्या